कोल्हापूरमध्ये कंगना रनौत यांच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली। कंगना यांना कोल्हापुरी चपलांचा प्रसाद देण्याचा निर्धार केला। कंगना रनौत विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या महिलांशी आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी संवाद साधलाय। बघूया। तुम्ही खासदार कंगना रनौत विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली। अगदी बरोबर। या देशातल्या 50% महिलांचा कंगना रनौत यांनी अपमान केलेला आहे। आज त्यांच्या ठिकाणी त्यांची स्वतःची जर मुलगी असती आणि तिच्याविषयी जरी असं कोणी बोललं असतं तर तिने खपून घेतलं असतं काय। उचलली जीभ लावली टाळायला ही तिची पूर्वीपासूनची पद्धत आहे। त्या बाईच्या विरुद्ध नुसतं कोर्टात न जाता माझं मत आहे की तिला या देशातल्या नागरिकांनी दिसल तिथं चोपून काढावं। मला वाटतं की कंगना रनौतनी जरा आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे, कारण जे काही भाषा त्यांनी बोललेली आहे ती मला म्हणायचं आहे की त्यांनी स्वतःचा बायोडेटा एका प्रकारे वाचून दाखवलेला आहे आणि आपल्या स्वतःच्या स्टेटसला लावलेला आहे। तर अशा या लोकशाही नाही तर हुकुमशाही पद्धतीच्या विधानाचा आम्ही सर्व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सर्व महिला निषेध करत आहोत। हे आंदोलन फक्त त्या विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नसून पूर्ण आपल्या देशातल्या जेनजींसाठी होतं आणि काल कंगना रनौतनी जे वाक्य केले आहे ते अत्यंत चुकीचं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। कोल्हापुरातल्या ह्या काँग्रेस कमिटीच्या महिला होत्या, थोडक्या महिला होत्या, त्यांनी आता आंदोलन स्वीकारलं आणि त्याचबरोबर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारीमध्ये आता ह्या महिला आहेत। येत्या काही दिवसामध्ये त्या फौजदारी गुन्हा खासदार कंगना रनौत यांची दाखल करतील अशाच अपेक्षा करूया। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।